तो उमरखेडच्या बॉर्डरला उमरखेड तालुक्याच्या शेवटच्या ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भाचं याचं शेवटचं ठिकाण उमरखेड तालुका हे ओळखलं जाते। या ठिकाणी जे नवीन पुलाचं बांधकाम झालेलं आहे त्या पुलावरून आता आपण या पावसाची सध्याची स्थिती एक तर जाणून घेत आहोत। खरोखरच उमरखेड वासियांना आणि इकडं विदर्भात जाणाऱ्या लोकांना एक चांगला आशेचा आणि सुटकेचा श्वास सोडलेला आहे या लोकांनी। कारण गत वर्षी मागच्या 10 ते 15 वर्षापासून जे या लोकांना जायचा त्रास होत होता ते खरोखर जे नवीन पुलाचं हे उद्घाटन झाल्यापासून आणि नवीन पूल हे वाहतूक सुरळीत मार्ग दाखवल्यामुळे गव्हर्नमेंटनं किंवा महाराष्ट्र सरकारनं त्यामुळे या जा होणारी इकडे ज्या लोकांची ही होती धावपळ ते खरोखरच एक तर हे झालेली आहे, सुटका झालेली आहे लोकांची। असं काही लोकांच्या आहेत आपण इथं पाहतो, इथं बाजूला पैनगंगा नदी वाहते। या पैनगंगा नदीच्या तीरावर एक जायचा रस्ता एक यायचा रस्ता असा दुहेरी रस्ता या महाराष्ट्र शासनानं सांबा विभागाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यानं आपल्याला करून दिलेला आहे। याच्यावर फार मोठा पूल यांनी करोडो रुपये खर्चून उभा केलेला आहे। या पुलाला जवळपास 4 ते 5 वर्ष लागले होते तयार व्हायला। आता आपण पाहत आहोत तिथं काही जणांच्या प्रतिक्रिया घेत आहोत। आपल्याला कसं वाटतं या पुलाच्या संदर्भात जरा आम्हाला सांगता येईल का? पूल पाणी 8 दिवसापासून पाणी चालूच आहे उमरखेड शहरालगत आणि सतत पावसामुळे शेतकऱ्याचं नुकसान बी होण्याची शक्यता आहे। पुलाबद्दलचे तुमचे हे द्या आम्हाला प्रतिक्रिया। पूल काय वाटते तुम्हाला, काय वाटतं हे पूल चालू झाल्यापासून? नवीन पूल झाल्यापासून फार सुविधा चांगली झालेली आहे। हां, जुना पूल तर लई परेशान जायची, गाड्या एक दोन गाड्या पडलेल्या आतमध्ये, त्याच्यामुळे नवीन पूल झाल्यामुळे लई चांगलं आहे। यांचं म्हणणं किंवा दरवर्षी जुन्या पुलावरून एक दोन गाड्या पावसाळ्यामध्ये खाली पडत होत्या घसरून किंवा जीवितहानी होत होती। नवीन पुलामुळे एक ते जीवितहानी टळलेली आहे। तुमचं काय मत आहे भाऊ? बोल ना। आपल्याला काय वाटतंय? आता तुम्ही वाहतूक आहे, तुमचे वाहन आहेत, 4 व्हीलर आहेत, तुम्हाला काय वाटतंय नवीन पूल झाल्यामुळे खरोखरच उमरखेड वासियांना या रोडचा या पुलाचा फायदा झाला का? खूप फायदा झालेला आहे। खूप फायदा झाला। आपण जाणून घेतल्या ज्या लोकांच्या प्रतिक्रिया। आता काही लोक या रोडनं जाणार येणार आहेत त्यांच्यासुद्धा आपण एक तर प्रतिक्रिया जाणून घेऊ। खरोखरच आता हे समोरचा भाग हा जातो नांदेड या जिल्ह्याला पूर्ण जोडल्या जाते। हे नांदेड जिल्ह्याची हातगाव साईड या ठिकाणी आहे पूर्ण। आणि आपण पाहतो ये एक तर या रोडवरच्या काही लोकांच्या एक तर प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत। खरोखरच आता हे ढगाळ वातावरण आहे, एक तर ढगफुटीचं वातावरण झालेलं आहे इथं 8 दिवसापासून उमरखेडच्या या विदर्भाच्या एक तर एका टोकाला आपण आलेलो आहोत। खरोखरच